हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहे मसाल्याची भाजी, ती पण शेवाची। तर इथे मी आपलं सगळं कच्चं जे कांदे वगैरे आहे, टोमॅटो आहे, आलं लसूण पेस्ट आणि थोडंसं खडा मसाला वगैरे हे बारीक करून घेतलेला आहे। आणि इथे मिरची पावडर, थोडासा काळा मसाला, धने पावडर, हळद आणि कसुरी मेथी हे घेतलेलं आहे। आणि इथे शेव घेतलेले आहे मसाल्याचे। आणि हा असा मसाला बारीक करून ठेवलेला आहे की ते 1 ते 2 भाज्या होऊन जातात। जर तुम्ही 2 ते 3 कांदा जर बारीक पेस्ट केली तर त्याच्यामध्ये टोमॅटो वगैरे घेतलेला आहे। तर अशा प्रकारे तेलामध्ये चांगलं कच्चंही असलं तरी आपण तेलामध्ये चांगलं परतवून घ्यायचं आहे, कलर चेंज होईपर्यंत, कारण तेवढा वेळ आपलाही वाचतो। जर तुम्ही तसंही कांदे वगैरे जर भाजून आणि मसाला वगैरे तयार करूनही तेवढा वेळ लागतो, तर मग ही अशा प्रकारे जर केलं तर भाजी खूप लवकर बनते। जर कच्चं जर फक्त तेलामध्ये आपल्याला चांगलं परतवून घ्यायचं आहे किंवा चांगलं शिजवून घ्यायचं आहे, तर इथे मसाल्याचे मिक्सरमध्ये मसाला आपण बारीक केला त्यातलंच मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे। तर यामध्ये तुम्ही चण्याची डाळ वगैरेसुद्धा बारीक करून टाकू शकता, ज्याला घट्टपणा येतो। तर काजूची पेस्टसुद्धा टाकू शकता तुम्ही। तर इथे मी आता पूर्ण जे सुके मसाले आहेत ते घातलेले आहेत आणि याच्यामध्ये छान तेलामध्ये आपल्याला परतवून घ्यायचे आहे। आणि जसा जसा मसाला शिजेल थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला शिजवायचा आहे मसाला। तेल सोडेपर्यंत मसाला तेल सोडेल तर थोडं थोडं पाणी टाकायचं आहे। तुम्ही गरम पाणीसुद्धा टाकू शकता। तर इथे मी पाणी टाकून आपल्याला भाजी छानपैकी शिजवून घ्यायची आहे। तर तिला घट्टपणा येतो। आपल्या इच्छेनुसार जेवढे घरामध्ये लोक आहेत त्याप्रमाणे आपल्याला भाजी किंवा मसाला बारीक करायचा आहे, कमी जास्त प्रमाणात। तर आता इथे चांगली उकळी आल्यानंतर आपल्याला इथे शेव टाकून घ्यायची आहे, खाली उतरवून घ्यायची आहे आणि शेव टाकून घ्यायची आहे। तर इथे मी गॅस बंद करून घेतलेला आहे, कारण जो मसाला आहे किंवा जे पाणी आपलं मसाल्याचं किंवा जो रस्सा आहे तो आपला तयार झालेला आहे। आणि याच्यामध्ये थोडंसं मी 2 ते 3 मिनटं होऊ देणार आहे। तर आपले शेव पण छान मऊ होतील आणि खायला पण छान चविष्ट लागते भाजी। तर इथे बघू शकता तुम्ही कोथिंबीर टाकलेली आहे, तर आपली भाजी पण शिजलेली आहे। तर बघू शकता शेवाची भाजी आपली तयार झालेली आहे। आणि वरतून पण मी थोडीशी शेव टाकणार